महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत 8 अशी मंदिरे आहेत जिथे भगवान श्री गणेश स्वयंभू रूपात प्रकट झाले अशी श्रद्धा आहे। हीच 8 मंदिरे आज संपूर्ण जगात अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध आहेत। पण या 8च मंदिरांना एवढे महत्त्व का मिळाले आणि त्यांच्या स्थापनेमागे कोणती दिव्य कथा दडलेली आहे? ही कथा आपल्याला घेऊन जाते हजारो वर्षे मागे पुराणांच्या दिव्य काळात। तेव्हा देव, ऋषी आणि मानव कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम भगवान श्री गणेशांची आराधना करत असत। आणि याच दिव्य लीलांमधून जन्म झाला अष्टविनायकांच्या पवित्र परंपरेचा। आता सुरुवात करूया पहिल्या गणपतीपासून, श्री मोरेश्वर मोरेगाव। हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर सिंधुरासूर नावाचा एक अत्यंत बलवान आणि क्रूर राक्षस जन्माला आला। त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि एक अद्भुत वरदान मिळवले। वरदान मिळाल्यानंतर सिंधुरासूर अधिक शक्तिशाली झाला आणि त्याने देवतांनाही पराभूत करण्यास सुरुवात केली। देवतांनी भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याकडे मदतीसाठी प्रार्थना केली। भगवान श्री गणेशांनी दिव्य योद्ध्याचे रूप धारण केले। त्यांच्या तेजाने संपूर्ण पृथ्वी आणि स्वर्ग प्रकाशाने उजळून निघाले। सिंधुरासुराने आपल्या संपूर्ण सैन्यासह भगवान गणेशांवर आक्रमण केले। रणांगणात घनघोर युद्ध सुरू झाले। युद्ध अनेक प्रहर चालले। अखेर श्री गणेशांनी आपल्या दिव्य शक्तीने सिंधुरासुराचा पराभव केला आणि देव, ऋषी व पृथ्वीवरील सर्व जीवांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले। आनंदाने श्री गणेशांचा जयघोष केला। ज्या पवित्र स्थळी हा विजय स्मरणात ठेवला गेला त्या स्थानाला पुढे श्री मोरेश्वर म्हणून मोठी कीर्ती लाभली अशी परंपरा सांगते। अष्टविनायकातील प्रत्येक मंदिरामागे भक्ती, श्रद्धा आणि चमत्कारांनी भरलेली एक अद्भुत कथा दडलेली आहे। आज आपण श्री मोरेश्वरांचा दिव्य इतिहास जाणून घेतला। पुढील भागात जाणून घ्या सिद्धटेकच्या श्री सिद्धिविनायकाची रहस्यमय कथा। भगवान विष्णूंनी येथे श्री गणेशाची आराधना का केली जाणून घ्यासाठी सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा।